गुड मॉर्निंग मंडळी. तर सकाळी सकाळी प्रिशू देवांगमामाच्या मागे लागून अशी मैदानामध्ये गेलेली होती, कारण तिला तिथे खेळायचं होतं. ती तिकडे आहे तोपर्यंत म्हटलं मेहंदी लावून घेते. रात्रभरात मेहंदी छान भिजली होती. सकाळी त्यात दही टाकलं आणि आईच्या हाताने मी इथे मेहंदी लावून घेते आहे, कारण मला माझ्या हाताने मेहंदी व्यवस्थित लावता येत नाही आणि आईला ब्रशनी जमत नाही, सो ती हातानेच लावते. त्यानंतर प्रिशूही घरी आली. तिला मी मस्त इथे टोपल्यात बसून आंघोळ करून देते आहे, कारण तिला बाथटबमध्ये खूप जास्त भीती वाटते. सो टोपल्यातच बसवलं आणि ती मस्त माझ्या हातावर अशी पाणी टाकत होती आणि खेळत होती. नंतर मी माझे एवढे मोठे कपडे धुवून घेतले. आता ना रोज कपडे धुवायला प्रिशूचे छोटे छोटे कपडे असतात ना, त्यामुळे वेळ लागते आणि त्यात गादीला सुद्धा सुकट टाकावं लागलं, कारण प्रिशू मॅडमला आम्ही एवढ्या डायपर घालत नाही, सो त्या गादी ओलं करतात. नंतर ती झोपली. मीही छान आंघोळ करून घेतली. आंघोळ केल्यानंतर एवढं जास्त फ्रेश वाटत होतं ना. इकडे गरमागरम मुगाच्या डाळीची खिचडी रेडी होती, सो ते जेवायला घेतलं आणि मी जेवताना प्रिशूला भूक लागणं सुद्धा कंपल्सरी आहे. रोजप्रमाणे ती माझ्या मांडीवर येऊन आडवी झाली. त्यानंतर शॉपला गेले. संध्याकाळला श्रेयाला घ्यायला जाते, कारण आज आमचा शेवपुरीचा प्लॅन आहे. दोघी बहिणींनी मिळून मस्त शेवपुरी खाल्ली. त्यानंतर घरी आलो तर आमच्या घराच्या शेजारीच ना लग्न होतं, सो आज हळद आणि मस्त तिकडे DJ लावलेला होता आणि सर्वांचं छान नाचायचं चाललेलं होतं. आणि तिकडे सर्वांना नाचताना बघून आमची प्रिशू इकडे माझ्या कडेवर नाचत होती. तिला खाली जा म्हटलं, मंडपात जा म्हटलं, तिथे जाऊन नाच म्हटलं, पण ती नाही करत होती. सो माझ्या कडेवरच नाचत होती. काही दिवसांपूर्वीच ना मी इन्स्टाला एक वाचलं की स्त्रीचा खरा अलंकार हे नवऱ्याने दिलेलं स्वातंत्र्य असतं, आणि या दोन जोडप्यांना नाचताना बघूनच मला ते प्रकर्षाने जाणवतंय. खरंच नवरा चांगला मिळायला ना नशीब लागतं, आणि इथे या दोन्हीही जणी खरंच खूप जास्त लकी आहेत असं मला वाटतं. त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर विठ्ठलाच्या गाण्यावर प्रिशूचं छान पावल्या खेळायचं चाललेलं होतं. तर असा होता आमचा आजचा दिवस. चला या मिनी ब्लॉगला इथेच एंड करते. बाय.